नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये आपल्याला बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा. त्यापूर्वी एक मोठी बातमी येते. पॅन कार्ड प्रमाणेच आता मतदान ओळखपत्रही आधार कार्डशी लिंक करावं लागणार आहे. आधार कार्ड आणि मतदान कार्ड लिंक करण्याबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतलाय. तर निवडणूक आयोग, गृह सचिव, UIDAI, कायदा मंत्रालय यांची आज बैठक पार पडलेली आहे. तर निवडणूक आयोगाचा आता मोठा निर्णय बघायला मिळतोय. आधार कार्ड, मतदान कार्ड आता लिंक करावं लागणार आहे. आधार कार्ड, मतदार कार्ड लिंक करण्याबाबत हा महत्त्वाचा निर्णय पार पडलाय. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने हा निर्णय दिलाय. या निर्णयामुळे आता कोरटकरच्या अडचणी ज्या आहेत त्या आता वाढलेल्या आहेत. अंतरिम जामिनाचा अर्जच फेटाळण्यात आल्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. प्रशांत कोरटकरने काही दिवसांपूर्वी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता आणि फोन करून त्याने सावंत यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली होती. त्यासोबतच त्यावेळेला कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराज तसंच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याचा आरोप आहे. किती दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता. न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता. आता न्यायालयानं सुद्धा, न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे. त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल. ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे. म्हणजे प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग आता मोकळा झाला. प्रशांत कोरटकरच्या अटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. हिंगोलीच्या खंडाळा गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वडद सिंचन तलावातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो. मात्र सिंचन तलावाची पाणी पातळी घटल्यामुळे महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे महिला चांगल्याच त्रस्त झाल्या. वाशिम जिल्ह्यात उन्हाळी मुगावरती येलो मोझॅकचा प्रादुर्भाव झालेला आहे. झाडांची पानं पिवळी पडू लागल्यामुळे मुगाच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता चांगलीच वाढली. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून सिल्लोड शहरामध्ये रसाळ फळांची मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे. टरबूजाला मोठी मागणी असून फळं खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी आहे. वाशिमच्या कोंडाळा झांबरे शिवारात मोठ्या प्रमाणात शोष खड्डे खोदण्यात येत आहेत. यात जलतारा शोष खड्ड्यांचं वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी S यांनी भूमिपूजन केलंय. या उपक्रमात गावकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनी श्रमदान केलंय. डहाणूच्या धानिवरी गावात सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत 5 रस्त्यांची कामं सुरू असून ती निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. तर ठेकेदाराला पाठीशी घातलं जात असल्याचा आरोप सुद्धा स्थानिकांनी केलाय. पूर्णा नगरपालिकेच्या कारभारामुळे परभणीत 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी येत नसल्यामुळे नागरिकांनी नगरपालिका गाठत निषेध व्यक्त केलाय. कोल्हापूर महापालिकेच्या गार्डनमध्ये खेळताना मोडक्या घसरगुंडीमुळे एका चिमुरड्याच्या पायाचं बोट चिरडलं गेलेलं आहे. घसरगुंडीतील बारीक फटीत करंगळी अडकून त्याचा थेट तुकडा पडलेला आहे. त्यानंतर नातेवाईकांनी चिमुरडीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. येवल्याच्या गंगा दरवाजा भागामध्ये असलेल्या भैरवनाथ मंदिर परिसरात असलेल्या मधमाशाच्या पोळ्यावरती एका टवाळखोराने दगड मारला. त्यामुळे खवळलेल्या मधमाशांनी रस्त्यावरती ये जा करणाऱ्यांवरती हल्ला केला. वातावरणातील बदलामुळे आंब्यावरती करपा, चिकटा, बुरशी अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. रोगाच्या प्रादुर्भावामुळे आंबा उत्पादनात 70% घट झालेली आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय. पुण्याच्या खेडमध्ये आदिवासी भागात प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळेला 5च अर्ज आल्यामुळे या उपक्रमाबाबतचा प्रसार तोकडा पडत असल्याची खंत उपजिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. वाशिमच्या मालेगाव ते मेडशी या जुन्या मार्गावरील मोठ्या पुलाखाली बिबट्याची 2 पिल्लं आढळल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून वन विभागासमोर पिल्लांच्या आईला शोधण्याचं मोठं आव्हान आहे. जळगावच्या अमळनेर बाजार समितीत हरभरा, गहू, तूर, मका, ज्वारी आणि बाजरीची आवक वाढलेली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळी पिकाची लागवड करण्यात आलेली आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे केळी पिकावरती परिणाम होतोय. केळी पिकांचं संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी केळीच्या बागेत ग्रीन नेट लावून पिकांचं संरक्षण केलं आहे. मराठवाड्यातील लघु मध्यम आणि मोठ्या प्रकल्पातील जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. जायकवाडी प्रकल्पासह मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पात 58% जलसाठा शिल्लक आहे. बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये एका अज्ञात व्यक्तीकडून शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा बसवण्यात आलाय. दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थ आणि पोलीस आमनेसामने आले, त्यामुळे संग्रामपूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील इजतगाव शिवारात जमिनीतून लावा सदृश्य पदार्थ बाहेर पडलेला आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. याबाबत प्रशासनाकडे देखील अधिकृत माहिती नाहीये. गुहागरच्या समुद्र किनाऱ्यावरती संरक्षक भिंत बांधण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. समुद्र किनाऱ्याची झीज टाळण्यासाठी लोकवस्तींना संरक्षण देण्यासाठी किनाऱ्यावरती एक दगडांची भिंत बांधण्यात येते. जालन्याच्या कन्हैयानगर भागामध्ये अज्ञात तरुणाने शिवाजी महाराजांचा बॅनर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दरम्यान बॅनर काढणाऱ्यावरती कारवाई करण्याची मागणी केली जाते. चिपळूणच्या रामपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 बोकड आणि 4 बकऱ्या ठार झालेल्या आहेत. अरुण जाधव या शेतकऱ्याच्या बकऱ्यावरती बिबट्याने हल्ला केला. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अकोल्यातील महान धरणामध्ये केवळ 33% पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान पाणी बचतीसाठी 3 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. लवकरच पाणी कपातीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर पालिकेतील कर्मचारी तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांची हजेरी ॲपच्या माध्यमातून नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे. 8,000 कर्मचाऱ्यांचा डेटा असताना 150 कर्मचाऱ्यांची नोंदणी नसल्याचा संशय व्यक्त केला जातोय. शहापूर तालुक्यातील एका 8वीतील शिकणाऱ्या मुलाच्या जीवावरती शहरातील पाणी टंचाई भोवलेली आहे. शाळा सुटल्यानंतर विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेलेल्या मुलाचा तोल गेल्यामुळे तो विहिरीत पडून जखमी झाला. त्याच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. शिरूरमध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालकांवरती पोलिसांनी कारवाई केली आहे. 35 बुलेट सायलेन्सर जप्त करत पोलिसांनी त्यावरती बुलडोझर फिरवलाय. माथेरानमध्ये घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते. याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केलाय, मात्र याला यश आलेलं नाहीये. त्यामुळे माथेरान बचाव संघर्ष समितीकडून माथेरान बंदची हाक देण्यात आली आहे. जायकवाडी धरणाचं पाणी सिंदफणा नदीपात्रामध्ये सोडावं या मागणीसाठी सिंदफणा पट्ट्यातल्या 140 गावातील लोकांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. दरम्यान प्रशासन दखल घेत नसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी पाण्याचाही त्याग केल्यामुळे देविदास चव्हाण यांची प्रकृती खालावली आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये, त्याचबरोबर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी झाली नाहीये. त्यामुळे या मागण्या पूर्ण करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे. जळगावच्या धानवड गावामध्ये राहणाऱ्या सोनी चव्हाण या विवाहितेने पतीसह सासरच्या जाचाला कंटाळत राहत्या घरी गळफास घेतलेला आहे. 3 वर्षांपासून छळ सुरू होता अशी माहिती आहे. दरम्यान आरोपींना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत तरुणीच्या माहेरच्यांनी घेतलाय. बौद्धगया इथल्या महाविहारच्या व्यवस्थापन कायदा तातडीने बदलावा या मागणीसाठी धुळ्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणं आंदोलन करण्यात आले. यावेळेला बौद्धगया महाबोधी महावीरांचं निमंत्रण आंतरराष्ट्रीय बौद्धांना सोबत घेऊन त्यांच्या ताब्यात द्यावं अशी मागणी आंदोलकांनी केली. भुसावळमध्ये बौद्ध समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय. बौद्धगया मंदिर ऍक्ट 1949 रद्द करण्याची मागणी समाज बांधवांनी केली आहे. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने बौद्ध समाज बांधवांनी सहभाग घेतला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसलेची बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये रवानगी करण्यात आली आहे. शिरूर कासार न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर खोक्या 3 दिवस शिरूर पोलीस ठाण्यामध्ये होता. कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरच्या अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरच्या विरोधात न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. सोन्याची झेप सुरूच असून जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं 91,000 गेलेलं आहे, तर चांदीने चक्क 1 लाखांचा टप्पा गाठलाय. गेल्या महिन्याभरात सोन्याचे दर 4,000 वाढले. पदग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरला दिलासा मिळालेला आहे. पुढील सोना